पगडीची सुद्धा विनंती ही जीवननी केली होती की एकदा बघायची आम्हाला. ही त्यांनी वापरलेली पगडी आहे आणि त्या 3च पगड्या ज्या आम्ही रिस्टोअर करून ठेवल्या त्यांच्या मुलांपासून, आणि ती तशी बाहेर कधी घेऊन नव्हतो आलो. हे पहिल्यांदाच खरं तर बाहेर घेऊन आलो. ते सुद्धा एक सिम्बॉल आहे. म्हणजे नुसतीच ती पगडी नाही आहे, पण करेज, इंटलेक्च्युअल ब्रिलियन्स याचा एक तो सिम्बॉल आहे. रेझिलियन्स याचा एक तो सिम्बॉल आहे की त्या काळात काय पद्धतीने त्या प्रेशर्समध्ये काम केलं गेलं आणि या सर्वच लोकांचं बलिदान राहिलं हे या निमित्ताने समोर येतो. तो इतिहास आपल्याला आठवतो. त्याकरता ती पगडी आम्ही जीवन मंडळ म्हणून घेऊन आलो जेवण येतो की सगळ्यांना एक सगळा इतिहास त्या निमित्ताने माहिती होईल. सर्वच स्वातंत्र्याच्या लढ्यात जे जे लोक सहभागी राहिले त्या सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. ज्यामुळे आज आपण इथे आनंदात सगळे साजरे करतोय, सगळे उत्सव साजरे करतोय. दिवाळी, नवरात्र, गणेशोत्सव, फार मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव आपण सगळे एकत्र करतो आणि त्यानिमित्ताने जमतो सुद्धा. मला अशा एक चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं म्हणून खरंच इकडे आनंद होतोय. आणि असाच तुमचा या उत्सवाच्या माध्यमातून तो एक धागा अजून पक्का होत जाऊ दे. हजारोच्या संख्येने सहभाग या उत्सवात अजून होऊ दे आणि त्या निमित्ताने एक ती कडी निर्माण होऊ दे. जसं पुण्यात सुद्धा तुम्ही कधी आले तर केसरी गणेश उत्सवाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे. कधी या केसरीवाड्यात. आणि आता बघा, आणि हा 10 दिवसापुरता मर्यादित आता उत्सव अजिबात भारतात राहिलेला नाही. अनेक देशात सुद्धा तसं नाही आहे झालं. वर्षभर काही ना काहीतरी मंडळ या उत्सवाच्या माध्यमातून काम करत असतात. कोणाला काही गरज पडली तर पहिलं मंडळ धावून येतं. आपण कोविडच्या वेळेला त्याच्यावर अनेक लोकांनी आग्रहलेख लिहिले की जेव्हा बाहेर आपल्या जीवाची पर्वा न करता मंडळाचे कार्यकर्ते मात्र रस्त्यावर होते आणि ते अन्नदान करत होते, औषधं डिस्ट्रीब्यूट करत होते, जमेल ते काम ते करत होते. त्यामुळे हा एक बॉन्ड फक्त आता 10 दिवसापुरता मर्यादित नाही आहे, वर्षभराकरता आहे. आम्ही यांना तेच म्हणलो की एकदा ती सगळी अशी युती झाली, सगळेजण एकत्र आले की वर्षात कोणालाही काही लागलं तरी एक हक्काचं वाटतं आपल्याला की चला आपण इथे आहोत. एक मेसेज जरी टाकला व्हॉट्सॲपवर तरी लगेच धावून येतात. त्यामुळे ही एक शक्ती निर्माण ही अत्यंत आवश्यक असते होणं आणि त्या निमित्ताने आपल्याला सुद्धा सपोर्ट मिळतो. फक्त नॉट की काही कोणाला गरजच पडली तर बघ, एक पॉझिटिव्ह सुद्धा अप्रोच त्या माध्यमातून होतो. मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आता 27 तारखेला इथे नाही 30 तारखेला इथे कार्यक्रम करणारे ते म्हणत होते की युजली विकेंडला कार्यक्रम असतो, थोडा वेळ काढून हळूहळू 10 दिवसही कसा होईल हा उत्सव, असं सगळेच जण प्रयत्न करा. मी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.